बुलेट्स मिळाल्या। त्या बुलेट्स कसाब आणि अबू सलीम यांनी वापरलेल्या वेपन्स बरोबर मॅच झालेल्या नाहीत किंवा उज्ज्वल निकम यांना असणारे माझे 2 प्रश्न आहेत। इलेक्शनच्या अगोदर त्यांनी उत्तर द्यावी असं माझं त्यांना आव्हान आहे। पहिला की याच्यामध्ये मी कांड झालं हे बरोबर आहे, त्याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही। हे पाकिस्तानने स्पॉन्सर्ड केलेला टेररिझम होता याच्याबद्दल दुमत नाही, परंतु ह्या कांडच्या आड गेम विद इन गेम आपण जसं इंग्रजी फ्रेज वापरतो तशा रीतीने ह्या कांडच्या अंतर्गत कोणीतरी कांड केलंय का याचा खुलासा निकम यांनी करावा, उज्ज्वल निकम यांनी करावा असं मी त्यांना आव्हान करतोय। आणि दुसरा, ते जेव्हा कंडक्ट करत होते आणि ह्या बुलेट्स ज्यावेळेस मॅच झाल्या नाहीत त्यावेळेस या बुलेट्स कुठल्या वेपन्स मधल्या होत्या किंवा कुठल्या बोर मधल्या होत्या, पोलीस वापरणाऱ्या बोर मधल्या होत्या की पोलीस न वापरणाऱ्या बोर मधल्या होत्या, यांच्या संदर्भातली त्यांनी ॲडिशनल इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला का केली नाही आणि कोर्टाला ही बाब त्यांनी का नजरेस आणून दिली नाही। या 2 गोष्टींचा असणारा खुलासा उज्ज्वल निकम हे करतील अशी मी अपेक्षा त्यांच्याकडून धरतोय। हा महत्त्वाचा बाब आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय, कारण का गेम विद इन गेम असेल तर मग या गेमच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे? उज्ज्वल निकम यांचं असणारं उत्तर येणं हे अपेक्षित मी त्या ठिकाणी धरतो। 2 दिवसानंतर या संदर्भातलं विलासराव देशमुखांशी माझं जे बोलणं झालं होतं त्यावेळेस तेही महत्त्वाचे असं मी त्या ठिकाणी मानतो। आणि म्हणून उज्ज्वल निकम यांनी या संदर्भातली आपली भूमिका आणि आपली बाजू इलेक्शनमध्ये स्पष्ट करावी अशी मी त्यांना विनंती करतो। ते मी नंतर सांगतो ना, म्हणजे आता नंतर सांगतो। इतक्या वर्षानंतर आपण हे बाहेर काढतो याचं कारण असं आहे की संधी त्या ठिकाणी मला आमच्याकडे आली नाही। कदाचित पार्लमेंटमध्ये असतो किंवा असेंब्लीमध्ये